महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा व इतिहासाच्या पाऊलखुणांचा साक्षीदार असणारा माहुली किल्ला शहापूरचे ऐतिहासिक वैभव आहे. गिरिभ्रमण करणाऱ्या सर्वच गिर्यारोहकांचा हा आवडता किल्ला असल्याची साक्ष त्या प्रत्येकाकडून मिळते. माहुली किल्ल्याकडे जाण्यासाठी आसनगाव रेल्वे स्टेशनवर उतरून रिक्षा अथवा बसने शहापूर गावात उतरणे सोयीस्कर ठरते. शहापूर गावातून माहुली गावाच्या पायथ्यापर्यंत रिक्षा बस असतात. बस अनिश्चित असतात. किल्ल्याच्या पायथ्याशी जी मंदिरे आहेत तिथे तुम्ही विश्रांती घेऊन किल्ला चढणे हा एक उत्तम पर्याय आहे. पेशवेकालीन वाड्याचे काही अवशेषही किल्ल्याच्या पायथ्याशी आहेत. असंख्य शिवप्रेमी, निसर्गप्रेमी गिर्यारोहकांची वर्षभर इथे रीघ लागलेली असते. मुंबई-नाशिक महामार्गाजवळ लगतच हा माहुली गड म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा हा खजिना आहे. श्रावण महिन्यात या खजिन्याला हिरवी झालर येते. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येणारा आणि अग्निजन्य खडकांपासून बनलेला हा किल्ला एक दुर्ग त्रिकूट आहे. माहुली, भंडारगड आणि पाळसगड मिळून हा किल्ला तयार झाला आहे. त्यामुळे ह्या किल्ल्याची रचना 3 वेगवेगळ्या भागांनी बनलेली आहे. वाटेत जाताना माकडांचा आपल्याशी चांगलाच संवाद होतो. धुक्यांची चादर अशी पसरलेली दिसते, जणू एखादी मखमली सुंदर चादर असावी. चढाई करत असताना अगदी सोप्या पद्धतीच्या वाटा आपल्याला दिसून येतात. शिवदुर्ग प्रतिष्ठान यांच्याकडून वाटेवाटेवर प्रत्येक ठिकाणी सूचना लिहिण्यात आलेल्या आहेत व तसेच गडाकडे जाण्याचे मार्गसुद्धा दाखवण्यात आले आहेत. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगायचे झालेच तर 1485च्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजामशाहीचे संस्थापक असलेल्या मलिक अहमद यांच्याकडे आले. पुढे शहाजीराजे निजामशाहीचे संचालक बनल्यावर दिल्लीच्या मुघल फौजा व आदिलशाही सेना संयुक्तपणे निजामशाही बुडवण्यासाठी प्रयत्न करू लागले. 1635-36च्या सुमारास शहाजींनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून जुन्नर शिवनेरीहून जिजाबाई व बाळ शिवाजीसह माहुलीला मुक्काम हलवला. त्यामुळे शिवबांची गर्भसंस्कार भूमी म्हणून हा किल्ला शिवप्रेमींचे श्रद्धास्थान आहे. कालांतराने गडावर जाताना एका लोखंडी शिडीने गडावरील वर यावे लागते.
इथून पुढे जाणारी वाट गडाच्या दक्षिण टोकापाशी म्हणजेच भंडारगडावर घेऊन जाते. डोंगर रांगेवरच वजीरचा सुळका दिसतो, मात्र धुक्यामुळे ते दिसून येत नाही. पण सभोवतालचे दृश्य अतिशय रमणीय असते. किल्ल्याच्या महादरवाजाची पूर्णपणे पतझड झाली असून खोदलेल्या पायथ्यांवर ढासळलेली बुरुजांची दगडमाती पडलेली आहे. रस्त्यावर केवड्याची वने वाढल्याने रस्ता पूर्णपणे बंद आहे. कल्याण दरवाजा, धान दरवाजा हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. 30 फूट लांब व कंद राजसदरचे फक्त कातळ दगडाचे जाते शिल्लक आहे. खिंडीच्या थोडं वर गेल्यावर उजव्या बाजूस 500 ते 600 फूट खाली उतरल्यावर कड्याच्या लगतच कल्याण दरवाजा आहे. या दरवाजातून गडावर यायचे झाल्यास अनुभवी गृहरोहकांची गरज पडते. खिंडीतून वाटेने वर चढत गेल्यावर झाडीमध्ये 12 पाण्याचे भुयारी टाके आहे. डावीकडे एक वाट जंगलात जाते. वाटेतच छप्परवजा असणारे महादेवाचे माहुलेश्वराचे मंदिर आहे. जवळच वाडेचे काही अवशेष आढळतात. समोर पाण्याचा फार मोठा तलाव आहे. या मंदिरात महादेवाची पिंड व काही त्या काळातील छोट्या मोठ्या कोरलेल्या देवी देवतांचे अवशेष दिसून येतात. ठाणे जिल्ह्यातील येणारा हा माहुली किल्ला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाला आहे.
किल्ल्यावरील व पायथ्यावरील ऐतिहासिक अवशेष हा आपल्या इतिहासाचा व संस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे. आत्ताही थाटात उभा असलेला हा किल्ला आपल्याला दिसून येतो, मात्र याकडे अजून लक्ष वेधून याचे जतन करणे गरजेचे आहे. धन्यवाद.